कश्मीर के पहलगाम में हुए कायरतापूर्ण आतंकवादी हमले की पूरे देश भर में निंदा की गई। इस हमले के जवाब में भारतीय सेना द्वारा ऑपरेशन सिंदूर के अंतर्गत की गई कार्रवाई की देश भर में सराहना हो रही है। इसी पृष्ठभूमि पर गोंदिया जिला कांग्रेस कमेटी की ओर से भी एक रैली निकाली गई, जिसमें भारतीय सेना के समर्थन में भारतीय सेना जिंदाबाद के नारे लगाए गए। इसके साथ ही पटाखे फोड़कर और मिठाइयां बांटकर कांग्रेस कार्यकर्ताओं ने सेना की इस साहसी कार्रवाई पर अपना हर्ष प्रकट किया। इस अवसर पर गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्र के सांसद प्रशांत पाटोले ने भी समस्त गोंदिया और भंडारा की जनता की ओर से भारतीय सेना को ऑपरेशन सिंदूर की सफलता के लिए बधाई और सराहना प्रकट की। सर्वप्रथम मी भारतीय सैनिकांचा सेनांचा ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल केल्याबद्दल मी आपल्या दिलातून मनातून त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। भंडारा आणि गोंदिया जिल्हा समस्त आपले भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सामान्य लोक जनता जनार्दन यांच्याकडून सुद्धा मी त्यांना बधाई देतो। मागे झालेल्या पहलगाम येथे भ्याड हल्ल्याचं आतंकवाद्यांनी आपल्या सामान्य निष्पाप लोकांची हत्या केली होती आणि त्यांच्या विरोधामध्ये हे ऑपरेशन सिंदूर आज सक्सेसफुल करून दाखवलंय। मी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जनतेचा आव्हान करतो आणि त्यांना सांगतो, त्यांना विनंती करतो की आपल्या भारतीय सेनेच्या सोबत आम्ही पावलं ठेवून त्यांच्या आपण सोबत राहू आणि हे सैनिक समजा आपले जे सैनिक आहेत ते एवढे साहसी आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना सांगू इच्छितो की कोणत्याही या लढाईमध्ये दहशतवाद्यांच्या आतंकवाद्यांच्या लढाईमध्ये आम्ही सगळेजण त्यांच्या सोबत आहोत।